सिंधियांच्या सोन्यामुळे टाटांवरचं आर्थिक संकट कसं टळलं ते जाणून घेऊया। सिंधिया म्हणजे माळवा प्रांताचे अधिपती। माळवा म्हणजे अतिशय समृद्ध प्रांत। पग रोटी, डगडग नीर, म्हणजे जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला भाकरी मिळेल आणि जिथे खाणाल तिथे तुम्हाला पाणी मिळेल, अशा या समृद्ध प्रांताचे मालक सिंधिया होते। दसरा झाला की ते मुलुखगिरी करायला म्हणून बाहेर पडायचे। मुलुखगिरी म्हणजे काय तर राज्याच्या सीमा वाढवणं आणि करांची वसुली करणं। आणि हे सगळं करताना त्यांच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी, जवाहीर जमा व्हायचं आणि हे सगळं नंतर किल्ल्यामध्ये जमा केलं जायचं। कुठे तर वेगवेगळ्या बुरुजांमध्ये, भिंतीमध्ये, बळदामध्ये गुपचूप लपवून ठेवलं जायचं। आणि हे सगळं लक्षात ठेवण्याची एक पद्धत होती, तेव्हा त्याला बीजक पद्धत म्हणायचे। आपण आता त्याला बायनरी कोड असं म्हणतो। आणि हा बायनरी कोड फक्त त्या संस्थानिकालाच माहिती असायचा। 1857 साली ब्रिटिशांनी सिंधियांकडून ग्वाल्हेर किल्ला काढून घेतला आणि स्वतःच्या ताब्यात। आता सिंधियांचा सगळा खजिना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात। त्यांच्या मनात धाकधूक, आता आपले ब्रिटिश लोक किल्ला परत देत आहेत की नाही। पण 1889 साली ब्रिटिशांनी त्यांना किल्ला परत केला, त्यात त्यांचा खजिना सुरक्षित होता। पण झालं असं की जयाजीराव सिंधिया माळव्याचे अधिपती अचानक मरण पावले आणि त्यामुळे त्यांच्यानंतर गादीवर येणारे माधवराव सिंधिया यांना ही बीजक पद्धती मिळालीच नाही। आता हा खजिना शोधायचा कसा, ही मोठी समस्या त्यांच्या पुढे उभी राहिली। मग त्यांनी ही भिंत खणून बघ, तो बुरुज खणून बघ, असं सगळं काही सुरू केलं। प्रत्येक ठिकाणी थोडा 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 खजिना त्यांना मिळत गेला। त्यात सोनं, चांदी, जवाहीर सगळं काही मिळत गेलं, परंतु संपूर्ण खजिना काही त्यांच्या हातात येईना। त्यावेळेस लॉर्ड मेयो नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, त्याला त्यांनी बोलवलं। त्याला काही खजिन्याच्या जागा माहीत होत्या, त्यांनी काही खजिना उपलब्ध करून दिला। पण 20वे शतक उजाडेपर्यंत संपूर्ण खजिना काही त्यांच्या ताब्यात आला नाही। पण त्यावेळेस जो काही खजिना सापडला त्याची आत्ताच्या काळात किंमत सांगायची झाली तर जवळजवळ 25,000 कोटी रुपयाचा माल त्यांच्या हातात होता। आता त्यांच्यापुढे समस्या होती, याचं करायचं काय। आणि या दरम्यान सिंधियांची भेट झाली F.E. दिनशॉ नावाच्या पारशी माणसाशी। आता हे F.E. दिनशॉ म्हणजे मुंबईतलं मोठं प्रस्थ होतं। त्यांची स्वतःची जवळजवळ 2,500 एकर जागा मालाडला होती। पण या गृहस्थांना सिंधियांनी आर्थिक सल्लागार म्हणून नेमलं आणि त्यांनी सिंधियांना एक विनंती केली की यानंतर बीजक पद्धती वापरू नका। जे काही सोनं सापडलं आहे ते हाँगकाँग बँकेत, म्हणजे आपण ज्याला आता HSBC बँक म्हणतो, त्या बँकेत जमा करा। आणि त्यात त्यांनी जमा केलं। आता आपण वळूया टाटांकडे। 1905 साली जमशेदपूरला त्यांची फॅक्टरी सुरू झाली, पोलादाची निर्मिती सुरू झाली। 1915 पर्यंत या पोलादाची निर्मिती होत राहिली। पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि पोलादाच्या किमती वाढायला लागल्या, मागणी वाढायला लागली। टाटा पुरवत होते, परंतु एक समस्या होती। ती समस्या अशी की टाटांच्या हातातलं खेळतं भांडवल कमी पडायला लागलं। आता पैसे आणायचे कुठून, म्हणून टाटांनी दुसरा पब्लिक इश्यू काढायचं ठरवलं। पण लोकांकडेच पैसे नव्हते। हा दुसरा पब्लिक इश्यू भरायला कोणी येईना। आणि जर समजा दुसरा पब्लिक इश्यू झाला नसता तर टाटांनी उभी केलेली फॅक्टरी बंद पडायची वेळ आली होती। लक्षात घ्या, परिस्थिती इतकी गंभीर होती की टाटांनी स्वतःच्या घरातले दागिने, विशेषतः हिऱ्याचे सगळे दागिने तेव्हा गहाणवटीत ठेवले होते। जेव्हा F.E. दिनशॉला हे कळलं तेव्हा त्यांनी सिंधियांना सल्ला दिला, महाराज जेवढं सोनं जमा झालंय तेवढं सगळं वितळून टाका आणि विकून टाका आणि टाटांच्या पब्लिक इश्यूमध्ये पैसा भरा। सोनं वितळवलं गेलं आणि टाटांचा अख्खा पब्लिक इश्यू 4 लाख स्टर्लिंग पाऊंडचा पब्लिक इश्यू एका चेकमध्ये भरला गेला। 1960 पर्यंत सिंधिया हे टाटा स्टीलचे सिंगल लार्जेस्ट शेअर होल्डर होते। टाटांवरचं आर्थिक संकट सिंधियाच्या सोन्याने कसं टळलं याची ही गोष्ट आहे। आता योगायोग बघा, आजही सिंधिया आणि टाटा साथ साथच आहेत। बॉम्बे हाऊसच्या समोर आजही सिंधिया इस्टेट उभी आहे।